सोलापूर घरातच दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्टराचे भिंग फुटले, पोलिसात गुन्हा। सोलापूर जिल्ह्यात वैद्यकीय पात्रता नसताना विनापरवाना बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीवितास व आरोग्यास धोका होईल याची जाणीव असताना रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी नागरिकांच्या तक्रारीवरून बोगस डॉक्टरांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदला आहे। बुधवारी दुपारी 3 वाजता हा प्रकार उघडकीस आला। याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश उत्तम खांडेकर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी डॉक्टर प्रवीण विरुपाक्षप्पा बडगिरे यांच्या विरुद्ध इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट 1956 चे कलम 15 व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर 1961 चे कलम 33(2) व भारतीय न्याय संहिता कलम 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। लक्ष्मीनगर येथील डॉक्टर प्रवीण बडगिरे हा मागील 4 ते 5 वर्षापासून गावातील मारुती मंदिराजवळ स्वतःच्या घरामध्ये खाजगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे नागरिकांच्या लेखी तक्रारी व तहसीलदार व पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या। त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी 11 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता लक्ष्मीनगर येथे भेट दिली असता सदर बोगस वैद्यकीय व्यवसायाचा प्रकार उघडकीस आला। कागदपत्रांची पडताळणी। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर खांडेकर यांनी डॉक्टर प्रवीण बडगिरे यांच्याकडील असणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाच्या कागदपत्रांची तपासणी पडताळणी केली असता त्यांच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट 1956 किंवा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट 2000 प्रमाणे संबंधितांकडे नोंदणी करून त्यासोबत शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक होते, परंतु अशी कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर प्रवीण बडगिरे हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीवितास व आरोग्यास धोका होईल याची जाणीव असताना फसवणूक करीत असल्याचे निदर्शनात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे।